बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही की एक्सप्रेशन कोणाला म्हणायचं. ज्या मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये नंबर्स असतील, व्हेरिएबल्स असतील आणि मुलांनो हे सायन्स असतील, प्लस मायनस मल्टिप्लाय डिवाइड, तर यांच्यापैकी जर यांच्यापासून जो मॅथमॅटिकल फॉर्म बनतो त्याला आपण मुलांनो एक्सप्रेशन म्हणतो. तर या ठिकाणी बघा 3x + 5 नंबर्स आहेत, व्हेरिएबल आहे आणि साइन सुद्धा आहे, हे एक्सप्रेशन आहे. या ठिकाणी 7 आहे, तर हा सुद्धा एक्सप्रेशन आहे, कारण 7 आहे, या ठिकाणी व्हेरिएबल आहे, x⁻0 नाही म्हणजे हा सुद्धा एक्सप्रेशन आहे. त्याचबरोबर 5 नंबर आहे, व्हेरिएबल आहे, साइन या ठिकाणी प्लस तर असतंच, सो दॅट हे सुद्धा एक्सप्रेशन आहे. त्याचबरोबर x > 5, मात्र मुलांनो याच्यामध्ये ग्रेटर दॅन लेस दॅन जर साइन असेल तर सिम्बॉल असेल तर मुलांनो हे एक्सप्रेशन नसतं. त्याचबरोबर x² म्हणजे व्हेरिएबल आहे, त्याचबरोबर प्लस साइन आहे, नंबर सुद्धा आहे, या ठिकाणी सुद्धा नंबर्स आहे, म्हणजे हे सुद्धा एक्सप्रेशन आहे. तर मुलांनो तुम्हाला समजलेलं आहे एक्सप्रेशन नेमकं कोणाला म्हणायचं. तर हे 6 नंबरचं तुम्हीच एक्झाम्पल सांगा की हे एक्सप्रेशन आहे का, कमेंट मध्ये सांगा.